the big giants to contribute 2% of their profits to social responsibility CSR. point. So CSR. my point is this: ethical standards should not fall down when you progress yourself. If you ignore totally that I will remove all the competitors for my own selfish interest, that will not be a हे business थोडं at all. कसं आहे माहितीये का, सचिन तेंडुलकरने एथिकली खेळायचं आणि दुसऱ्याला कोणाला हरवायचं नाही, असं नाही होऊ शकत. नाही, त्यामध्ये असं पण म्हणणं आहे की मी म्हणत नाही की कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही या नको, तुम आओ मत, मैं ये नहीं बोल रहा हूँ, मैं बोल रहा हूँ तुम भी आओ. और इन्होंने जाके उसको कभी बोला कि आप धंधा बंद करो? नहीं नहीं, क्या सोशल रिस्पॉन्स? इन्होंने जाके उसको बोला, दो होर्डिंग वाले को, जाके तेरा धंधा बंद कर. नहीं तो फिर शाहरुख खान को ऐसा बोलना चाहिए कि सबका मूवी हिट होना चाहिए, उसका नहीं होना चाहिए. ये तो ऐसा हो गया सोशल, तो ऐसा नहीं है. सब अपने अपने कैलिबर से पैसा कमाते हैं, पैसा जीतते हैं. सी यहाँ पे छोटे बिजनेसमैन को अपने आप को ग्रो करने के लिए किसी ना किसी का सपोर्ट लेना चाहिए. जैसे मुझे बताया गया अभी कि रिलायंस आया तो क्या, तो मैं सरेंडर होने को तैयार हूं ना. आई एम रेडी टू सरेंडर, क्योंकि मुझे भी तो आगे बढ़ना है, तो मैं सरेंडर होने को तैयार हूं. एक सवाल आपको दोनों को जो पूछना था कि आपने छोटे से शुरुआत की, धीरे 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 बढ़ता गया और एक स्टेज अभी ऐसा आ गया है कि आप काफी एक्सपांड हो रहे हो. तो ये सब चीजों में आप प्रोसेसेस और सिस्टम्स आपके कंपनियों में कैसे एस्टेब्लिश करते हो और क्या प्रोसेसेस और सिस्टम्स है आपके पास? सर सिस्टम खाली कंपनी में नहीं होना चाहिए, फैमिली में भी होना चाहिए. जैसे मैंने कोर्स किया था फ्यूनरल एक्सरसाइज. कौन सा? फ्यूनरल एक्सरसाइज. भगवान ना करे आपको आज कुछ हो जाए, फ्यूनरल एक्सरसाइज, फ्यूनरल एक्सरसाइज. आज आपको भगवान ना करे कुछ हो जाए तो आपके फैमिली आपके बारे में क्या बोलेंगे वो लिखो और फिर सोचो कि आप ऐसा बिहेवियर उनके साथ करते हो क्या. तो जब भी मैंने ये एक्सरसाइज किया तभी मुझे लगा कि मैं घर पे टाइम नहीं दे पा रहा हूँ, तो मैं भी संडे को काम नहीं करता हूँ, तो मैंने संडे को टाइम देना चालू किया. वैसे ही ऑफिस में है कि कुछ सिस्टम बिठाने के लिए ऑलवेज कि सिस्टम आज बैठता है कल टूट भी जाता है, लेकिन वो सिस्टम टूटा क्यों, उसको चेंजेस करके कैसे लाना है, तो कंटिन्यूस प्रोसेस है. जैसे हम लोग ने अभी ट्रस्ट ओपन किया है, गुज्जू चैरिटेबल ट्रस्ट, तो भी हमने सोचा है कि अपने स्टाफ जो है उनके बच्चे को एजुकेशन कंपनी की तरफ से मिले. तो ये सोशल स्ट्रेटेजीज हो गया. ये भी हो सकता है कि बहुत सारे स्टाफ है जहाँ मैं पे सिस्टम्स ये हिसाब से बोल रहा हूँ कि आपका डे टू डे इन्वॉल्वमेंट हुए बगैर कंपनी में जो डिसीजन मेकिंग है वो होता है क्या, कि हर चीज में आपको इन्वॉल्वमेंट लेना पड़ता है? ये एक टाइम का प्रोसेस नहीं है. मुझे आज 13 साल हो गया, अभी सिस्टम में आ रहा है. एक नाइट में नहीं होता है कोई भी सिस्टम. आज हम एक आदमी लाते हैं, वो अगर गलत निकालता है, जैसे सर का अजय जी का पैसा खा गया 3 करोड़ रुपया, तो दूसरा एंटरप्रेन्योर क्या बोलेगा, छोड़ना यार, किसी को देना नहीं है, ट्रस्ट नहीं करना है. ऐसा नहीं होता है, ये सब जगह होता है. ट्रस्ट करते रहना पड़ेगा, उसमें कोई अच्छा आदमी मिल जाएगा, कोई चोरी करने वाला भी मिलेगा, कोई आलसी भी मिलेगा, कोई खाली बात करने वाला भी मिलेगा, लेकिन ये सिस्टम को रोकना नहीं है. तो आज नहीं तो कल अच्छा लीडर मिल जाता है, फिर आपको उसको डेवलप करना है. राइट. कि आपके जगह पे वो कैसे काम संभाले और आपकी एक रिक्वायरमेंट नहीं रहे. ठीक है, रिक्वायरमेंट रहनी चाहिए, कितने रहनी चाहिए, एक लिमिटेशन. जैसे हम कोई स्टाफ आता है और पूछता है कि ये काम का क्या करना है, तो हम लोग एंटरप्रेन्योर ना तुरंत सजेशन दे देते. बॉस को पूछा है, ये कर ये कर ये कर, तो हर टाइम आपको क्वेश्चन पूछेगा. उससे अच्छा जब भी पर्सन आता है तभी पूछो क्या सॉल्यूशन है इसमें, ये प्रॉब्लम का 3 सॉल्यूशन लेके आने का. ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, तुझे क्या लगता है, ये अच्छा है, चल कर. पैसा भी टूट सकता है इसमें, ऐसा नहीं है कि हर डिसीजन वो सही होगा. क्योंकि मैंने एक लीडरशिप का कोर्स किया था, तभी मैंने पूछा था सर को कि सर जब भी मैं डिज़ाइन अगर किसी को डेलीगेट कर देता हूँ बनाना और उसने ब्लू कलर यूज़ किया, मुझे ब्लू कलर पसंद ही नहीं है, मुझे येलो कलर पसंद है, तो क्या करना चाहिए. बोलते हैं भावेश अगर उसको एक्सेप्ट नहीं किया तो वापस वो हट के पूछेगा कि क्या करना है. उससे अच्छा जो बना रहा है अच्छा लगा, एक्सेप्ट. तो यहाँ पे हम लोग सजेशन देना नहीं, सजेशन देना चालू किया तो आके डिसीजन के क्वेश्चन करेगा. तो ट्रस्ट होना बहुत जरूरी है. ओके. अजय जी, तुमच्याकडे एवढे 950 एम्प्लॉईज आहेत, मल्टी लोकेशनल ऑफिसेस आहेत तुमची सगळी, तर तुम्ही सिस्टीम्स आणि प्रोसेसेस कशा एस्टॅब्लिश केल्या? जेव्हा ऑर्गनायझेशन लहानाची मोठी होत जाते
सिस्टीम्स अँड प्रोसेसेस शिवाय चालूच शकत नाही. आणि त्याच्यासाठीच ISO 9001, 2008 किंवा ISO 27001, 2000 ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आलेल्या आहेत त्या ह्याच्यासाठी आलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही नंबर 1 डेलिगेशन ऑफ वर्क. आज 950 माणसं एक माणूस हँडल करूच शकत नाही. अँड द बेस्ट प्रॅक्टिस इज अ सिंगल पर्सन विल एबल टू सुपरवाइज मॅक्झिमम 5 पर्सन इफेक्टिव्हली. एक माणूस 5 लोकांवरतीच लक्ष ठेवू शकतो. त्याच्या पुढे त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होत जातो. म्हणजे तुमच्या हाताखाली जर 10 माणसं असतील तर कदाचित तुमचा इफेक्टिव्हनेस त्या 10 लोकांवरती कंट्रोल कमी होत जातो. त्यापेक्षा तुम्ही मधी आणखीन एक टीम लीडर टाका आणि त्या टीम लीडरला आणखीन 5 माणसं द्या त्याच्या हाताखाली. पण तेव्हा 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याला तुम्ही ज्यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी देता त्यावेळेस त्याला ऑथॉरिटी पण दिली पाहिजे. आज बऱ्याचशा ऑर्गनायझेशनमध्ये मी बघतो की जो ओनर असतो किंवा ओनर ड्रिव्हन आपण लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी एक्झिक्यूट करायला सांगतो पण त्यांना ऑथॉरिटी देत नाही. किंवा आज आपण त्याला सांगत नाही की हे तुझ्याकडे बजेट आहे हे तू स्पेंड करू शकतो. बजेट आपल्याकडेच ठेवतो आपण. माइक का असा होता है? प्लीज कंटिन्यू, तुम्ही कंटिन्यू करा. सो ISO प्रोसेसेस या मस्ट आहेत जेव्हा ऑर्गनायझेशन छोट्याची मोठी होते. आणि छोटी कुठची आणि मोठी कुठची, मी इव्हन म्हणेन की 5 माणसांची पण टीम जर तुमची असेल तर तुमची ऑर्गनायझेशन मोठी आहे. एक माणूस तुम्ही 5 जणांकडे लक्ष देऊ शका. 6 झाली तर तुमची ऑर्गनायझेशन खूप मोठी आहे कारण मध्ये आणखीन एक लेअर तुम्हाला आता टाकणं स्वाभाविक आहे. प्लीज अंडरस्टँड मोर दॅन 5 पीपल ऑर्गनायझेशन इज अ बिग ऑर्गनायझेशन. कारण तुम्ही मध्ये एक लेअर टाकताय. त्या लेअरला एकदा तुम्ही ऑथॉरिटी द्यायला सुरुवात केली की मग 5चे 25 नि 25चे 50 नि 100 व्हायला वेळ लागत नाही. कारण मग ती प्रोसेस रिपिटेटिव्ह होत जाते आणि मग तुम्ही फॉलो करत जाता की एकाला दिली, दुसऱ्याला दिली, तिसऱ्याला दिली. त्याच्यामध्ये जसं भावे साहेबांनी सांगितलं की एखाद दुसरा तुम्हाला डिच करू शकतो. बट दॅट्स अ फेअर. सगळीच माणसं सारखी नसतात. तुम्हाला ते इट्स अ तुमच्याकडे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस बनवलेले आहेत? येस. कारण ते आपण प्रत्येक माणसासाठी एक KRA किंवा KPI बनवलेला असतो की त्याचा की रिझल्ट एरिया काय आहे किंवा त्याचा बॉस त्याला कसं पुढच्या वर्षी अप्रेझल देताना बऱ्याचशा वेळा टीम लिडरच्या मानसिक प्रवृत्तीवरती डिसाईड केलं जातं की ह्याला किती अप्रेझल मिळायला पाहिजे. कोण म्हणेल 5%, कोण म्हणेल 10%, कोण म्हणेल 20%. तसं ठेवू नका. तुम्ही तुमच्या टीम लिडरला पण आणि त्याच्या हाताखालच्या माणसाला पण आधीच डिफाईन करून ठेवा ह्या वर्षात त्याचे काय KRAs आहेत आणि ते त्यांनी अचीव केलेत का. हे जर त्यांनी अचीव केले असतील तर टीम लीडर डिफाईन नाही करणार. त्या माणसाला स्वतःलाच कळणार की आपण 5%च्या ब्रॅकेटमध्ये आहोत का 10%च्या ब्रॅकेटमध्ये आहोत का 20%च्या ब्रॅकेटमध्ये आहोत. ही विल नॉट बी ॲट द मर्सी ऑफ द टीम लीडर. अँड दॅट इज व्हॉट इज वी कॉल इट ॲज अ प्रोसेस. की जेव्हा माणूस इंडक्शन प्रोसेस होते आमच्या ऑफिसमध्ये, नवीन माणूस भरती होतो त्याला इंडक्शन प्रोसेस आम्ही म्हणतो की त्याला पूर्ण कल्पना दिली जाते कंपनीची. त्याला सांगितलं जातं की बाबा तुझा जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि तुला आम्ही मेजर कसे करणार आहोत. हाऊ यू विल मूव्ह फ्रॉम वन ग्रेड टू अनदर ग्रेड इन द सिस्टम इज बिकॉज ऑफ ओनली दिस प्रोसेसेस. म्हणजे सॉरी तुला काहीतरी विचारायचं प्लीज. प्रश्न दोघांना आहे, दोन्ही गेस्टना आहे. हॅव्हिंग अचीव्ड सो मच सक्सेस, कॅन यू से दॅट आय एम लकी, असं बोलू शकतं का? लकचं किती पर्सेंटेज आहे तुमच्या सक्सेसमध्ये? त्यासाठी परत मी एक कोर्स केलेला आहे कि लक असतो नहीं, लक होता नहीं है, लक बनाना पड़ता है. जैसे कि शाहरुख खान, आदमी जो स्कूल में रहेगा उसके साथ या कॉलेज में रहेगा वो बोलेगा कितना लकी है, लेकिन वो लक पाने के लिए उसने कितने स्लिप लाइट्स निकाले होंगे वो उसको मालूम है. तो हलवा बनाने के लिए इजी है, लेकिन जब वो हलवा खाता है उसको मालूम नहीं है कि हलवाई को कितनी मेहनत लगी है इसके लिए. तो जो देखता है उसके लिए वो लक है, लेकिन उसके लिए मेहनत का फल है जो ये स्टेज पे पहुंचा है. मेरे लिए लक नहीं है. मैं बहुत बार डाउनफॉल देख चुका हूँ, बहुत सारी बार ऐसे भी हुआ है जो रात को नींद नहीं आ रही है, जैसे कल ही नहीं आई है. अभी बोलना नहीं चाहता था, लेकिन ये होता है. सी बिजनेस में टेंशन तो रहने वाला है, लेकिन लक किसको बोलते हैं कि डैडी का बिजनेस मिल गया, देयर इज लक. लेकिन बिजनेसमैन जो जीरो से स्टार्ट होता है
उसके लिए वो लक नहीं है, वो मेहनत का फल है, लेकिन बाकी लोग के लिए वो लक है, क्योंकि उनको मालूम नहीं है कि वो कहाँ से निकला है। तो उनके लिए इजी है बोलना भावेश लकी है, कहाँ से कहाँ पहुंच गया ना, लेकिन मुझे ये लक नहीं है। मैंने बहुत सारे टेंशन लिए हैं, बहुत सारे प्रॉब्लम क्रिएट किए थे, सॉल्व किए हैं, तभी मैं ये स्टेज पे पहुंचा हूँ। तो मेरे लिए लक, तो लक कुछ होता नहीं है, मेहनत होता है, दैट्स ऑल। मला माझे जे आई वडील मिळाले हे माझं लक, कारण ते माझ्या हातात नव्हतं. ओके, त्यांनी मला जे संस्कार दिले त्याच्यामुळे मी आज जो आहे हे नक्कीच लक. पण मला जी बायको मिळाली हे माझं लक नाही. तो माझा choice होता. नोकरीमध्ये किंवा धंद्यामध्ये आपण जे काम करतो क्या हा लक असूच शकत नाही. तो तुमचा स्वतःचा चॉईस आहे तो. गुड गुड. त्यामुळे आई वडील हा लक फॅक्टर मी मानू शकतो, बायको हा लक फॅक्टर मी डेफिनेटली नाही मानू शकत. क्या बात है, क्या बात है. ग्रेट ग्रेट. बायको म्हणण्यापेक्षा प्रत्येक राईट. आणखीन कोणीतरी हात वर केला होता. Hello, my name is Shruti. I just want to ask question to both of you. What are the CSR responsibilities taken out from your company, by your company, sorry? ओके, खूप चांगला प्रश्न आहे. जेव्हा ऑर्गनायझेशन मोठी होते, ओके, आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो, टाटा बिर्ला रिलायन्स वगैरे ह्या गोष्टींमधून बऱ्याच CSRचं फॅड होतं. CSR नॉट नेसेसरली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणूनच लोक करतात. प्लीज अंडरस्टँड, CSR डझंट मीन की तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करताय. लोकांना फेम हवा असतो, लोकांना टॅक्स बेनिफिट्स हवा असतो, आणि अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी लोक CSR करतात. आमची ऑर्गनायझेशन त्या मानाने बरीच छोटी आहे. आम्ही CSR पहिलं आमच्या स्वतःच्या लोकांसाठी करतो, म्हणजे आमच्या ऑफिसमधली जी एम्प्लॉईज आहेत त्यांच्या परिवारासाठी करतो. किंवा आज माझ्या घरी जी कामवाली बाई येते, ओके, तिच्या मुलाबाळांचं शिक्षण मी करणं हे मी माझ्यासाठी CSR मानतो. ओके, त्यासाठी मला कुठेही फेम नको असतो, काही नको असतो. तिची मुलं बाळं शिकली की त्यांना जो म्हणजे ते जे गर्वानी मला येऊन दरवर्षी मिठाई घेऊन येतात, पेढे घेऊन येतात, मला त्याच्यात स्वाभिमान आहे. मी बाहेर कुठे जाऊन असं मोठं CSR करत नाही, की करायची इच्छा डेफिनेटली आहे, पण अजून तेवढं मोठं झालेलो नाहीये. करेन ज्यावेळेस तेवढं मोठं होईल तेव्हा. आम्ही पण हे चैरिटेबल ट्रस्ट चालू केलेलं आहे. त्यासाठी आपण जो ऑफिस के स्टाफ है उनके बच्चे का एजुकेशन है, या कोई स्टाफ को कुछ घर लेना है तो उसके लिए पैसा दो, लोन दो, तो ये सब काम हम करते हैं. और रोटरी क्लब, ये सब क्लब भी मेरे साथ अटैच्ड हैं, तो मैं कुछ करते रहता हूँ. हॅलो, नमस्कार सर. माझं नाव उदय पाटणकर. आता नॉर्मली जेव्हा आपण बिझनेस करतो, आपल्याला थ्रेट असतो की मी ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा जे माझे डिसिजन्स जे असतात ते जेव्हा एम्प्लॉयबरोबर शेअर करतो, तर त्याच्या उद्योजक तर तो थ्रेट मी कसा हे करायचा जेव्हा माझ्या की डिसिजन्स आपण नेहमी शेअर करतो. जसं तुम्ही एका कंपनीतून बाहेर येऊन तुमची कंपनी उभी केली, तर असं माझ्याच कंपनीमधून दुसरा एक एम्प्लॉई करून दुसरी माझी कॉम्पिटिशन रेडी झाली, ही नोज इन अँड आउट माय बिझनेस, तर त्याला आपण कसं हे करायचं. पण तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही नाही सांगितले तर ते नाही करणार का? यांनी नाही केलं का? नाही नाही, बेस्ट म्हणजे तुम्ही एनकरेज करा, प्लीज एनकरेज हिम. त्याला पण तेवढ्याच खस्ता खाऊ द्या जेवढ्या तुम्ही खाल्ल्यात. आज मी जसं राजहंसाचं उदाहरण दिलं, 1 फूट खाली जाऊन बघा की त्याची काय अवस्था असते. प्लीज एनकरेज. त्या मोटिवेशनल असल्यावर तुम्ही परत त्यालाच बरोबर घ्या ना, कशाला बाहेर जाऊन देता? बट ते तो बाहेर गेल्यानंतर कळतं ना सर, तो पहिला थोडी सांगतो बिझनेस चालू करणार आहे म्हणून. ते तर तुम्हाला माहिती आलं पाहिजे ना, तुम्ही आता काम करता कोणाबरोबर, तर तुम्हाला कॅपॅसिटी माहिती असतं की ह्या माणसाची कॅपॅसिटी केवढी आहे, एक्झॅक्टली. हुशार केवढा आहे. आता समजा आमच्या ऑफिसमध्ये कोणी एक मुलगी आहे जी GM वरून आलेली आहे, अच्छा त्याची कॅपॅसिटी चांगली आहे, तर मैं अभी फ्यूचर में उसको डायरेक्टर बनाने वाला हूँ. राइट. तो मुझे मालूम है कि ये इसकी कैपेसिटी अच्छी है, तो मुझे वो भागने तक की वेट क्यों करनी है? राइट. पहले ही आप उसको अच्छा डेजिग्नेशन दो, पैसा दो, नाम दो, पोस्ट दो, कि वो जाए नहीं किधर, आपके साथ ही मिलके काम करे. राइट. सो नाही, आमच्या इंडस्ट्रीमध्ये हे सर्रास आहे की जो माणूस स्किल्ड तो स्वतः शकतो. राइट. आणि इट इज बट
तो तुमचा वेलविशर असतो जर तुम्ही त्याला एनकरेज केलं तर. आणि जसं मी सांगितलं कोलॅबरेटिव्ह अप्रोच इज समथिंग विच इज मोर इम्पॉर्टंट. आज ज्यावेळेस तुम्ही कोलॅबरेट करता ह्या लोकांबरोबर सगळेच ग्रो होतात. आणि मग सॅटर्डे क्लबचं जे फंक्शन जे ब्रीद वाक्य आहे एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत, बरं. त्याप्रमाणे सगळेजण श्रीमंत हो. और पहले पटाने का ट्राई करने का, नहीं हुआ तो छोड़ देने का, दैट्स ऑल. इजी. थँक्यू. मला असं वाटतं आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ना, तुम्हाला जी मनामध्ये ही कॉम्पिटिशन सतावतीये त्या कॉम्पिटिशन वरती तुम्ही थोडं फोकस करून काम करणं गरजेचं आहे. राईट. नाही तर आपण काय करू माहितीये, त्याला मी तयार केला, त्याला डेव्हलप केला तर तो माझा कॉम्पिटिटर होईल म्हणून चांगल्या माणसांना तयारच नाही करायचं ट्रू. आणि त्याच्यामधून आपली ग्रोथ पण थांबून जाईल. ते कुठेतरी होता कामा नये. त्यामुळे तुम्ही ते आयडेंटिफाय करा का होतंय, कसं होतंय, आणि जसे या लोकांनी मार्ग काढले त्याच्यावरती तसा मार्ग शोधून टाका आणि ती कॉम्पिटिशनच किल करून टाका. ट्रू. थँक्यू सर. फ्यूचर ग्रोथ प्लान्स क्या आपको ऑल ओवर इंडिया या दिल्ली ऑल मेट्रोज ऐसा? यहाँ पे अगर इंडस्ट्री की बात करते हैं तो हमारी इंडस्ट्री की एक लिमिटेशंस है. तो मुझे ऐसा कोई भी काम नहीं करना जहाँ पे मुझे लिमिटेशन में काम करना है. तो मैं डाइवर्सिफिकेशन सोच रहा हूँ कि कुछ अलग धंधा करेंगे, लेकिन पहले इसको ऑटो मोड पे डाल देंगे. तो मैं नए लीडर तैयार कर रहा हूँ जो मेरे नहीं होने के बाद भी मेरा ऑफिस मेरा बिजनेस ऐसे ही चलते रहे. तो वो एक बार हो जाएगा तो धीरे धीरे हम लोग इसमें भी ग्रोथ करेंगे और नया बिजनेस भी ग्रोथ करेंगे. जैसे हम लोग सेंट्रल में नंबर 1 है, विद इन 1 ईयर हमारा प्लान है कि होर्डिंग्स में नंबर 1 होने का बॉम्बे में. तो Okay. उससे क्या हो जाएगा कि हम लोग इंडस्ट्री रूल कर सकते हैं, बिजनेस अपने टर्म्स कंडीशन पे ला सकते हैं और उतना पैसा कमा सकते हैं, क्योंकि अपने बिगर वहाँ पे काम नहीं चलने वाला है, मुझे मालूम है. तो जहाँ पे मोनोपोली जितना हो सकता है उतना क्रिएट करेंगे तो उतना बिजनेस आएगा. फर्स्ट थिंग. सेकेंड थिंग कि इंडस्ट्री में ग्रोथ भी देखना है. अगर इंडस्ट्री ही 100 रुपये का है तो आप 200 रुपया कभी बिजनेस नहीं कर पाओगे. राइट. तो आपको लाइन चेंज करना पड़ेगा. लेकिन बहुत सारे यहाँ पे बिजनेसमैन है जो एक बिजनेस करते हैं तो दूसरा सोच ही नहीं पाते हैं. ऐसा नहीं होना चाहिए. बिजनेसमैन कोई भी बिजनेस कर सकता है, वो चाय बेचना हो या होर्डिंग लगाना हो या आईटी मार्केट हो या कोई भी मार्केट हो, बिजनेसमैन को खाली काम करना है, दैट्स ऑल. ग्रोथ प्लान. आमच्या इंडस्ट्रीमध्ये डायव्हर्सिफिकेशन इज अ की थिंग. वी कीप ऑन डायव्हर्सिफाईंग. आणि रिसेंटली आम्ही आता सिंगापूरमध्ये ओरिएंट आय टी सर्व्हिसेस पी टी लिमिटेड म्हणून चालू केली आणि व्हेरी सून विल बी स्टार्टिंग सच ऑपरेशन्स अक्रॉस एशिया पॅसिफिक फर्स्ट. Currently, Europe is not doing well, so we have not started getting into the Europe market. But the moment Europe comes back on track, we'll be starting more on the international level. What is more important is your core competency. तुम्ही इकोसिस्टम डेव्हलप करू शकता जर तुमची कोर कॉम्पिटन्सीमध्ये तुम्ही जर स्ट्रॉंग असाल तर. आणि मग रिजन, प्रदेश, देश हे सगळं काही महत्त्वाचं नाही आहे. जे तुम्ही मुंबईत करता तेच तुम्ही सिंगापूरला पण मी करू शकतो. गेल्या 3 वर्षात मी स्वतः बघितलेलं आहे की सिंगापूर मार्केट आम्ही हळूहळू कॅप्चर करायला सुरुवात केलेली आहे. आणि आमचे कॉम्पिटिशन्स आर लाईक विप्रो, TCS, HCL, दे आर द जायंट्स. म्हणजे तिकडे आज त्यांनी गेली कित्येक वर्ष नावं कमवलेली आहेत. त्यांचा टर्नओव्हर 27,000 करोड वगैरे आहे. म्हणजे ते ऐकूनच भीती वाटते. पण आज आम्ही त्यांच्याशी फाईट करतो. पण काही काही डील्स असे असतात की मला कधी कधी वाईट वाटतं की त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही जाऊच शकत नाही. म्हणजे मला माहिती होतं येस बँक जेव्हा सुरू केली, राणा कपूर ने आम्हाला बोलवलं की तुमचं खूप मोठं नाव ऐकलं होतं IT इंडस्ट्रीमध्ये आणि मला 200 ब्रांचेस अक्रॉस इंडिया चालू करायच्या आहेत. ITचा संपूर्ण कारोबार तुम्ही बघायचा. आम्ही पूर्ण त्यांना प्रेझेंटेशन दिलं, सगळं काय झालं. राणा कपूर वॉज कन्व्हिन्स्ड. कॉम्पिटिशन वॉज विप्रो. विप्रोचा कंट्री मॅनेजर आला, सगळं काय आलं आणि सांगितलं की आम्ही एवढं एवढं करू शकतो. त्यांची आणि आमची प्राइस, टेक्नॉलॉजी सगळं काय झालं. फायनल कॉल राणा कपूर आज PO वरती आमच्या साईन करणार. फोन आला, अजिम प्रेमजी साहेबांनी सांगितलं की मला भेटायचं आहे तुम्हाला. अजिम प्रेमजी आले. त्यांनी फक्त एकच सांगितलं, माझ्या ऑफिसमधले 1000 लोकांचा सॅलरी अकाउंट मी येस बँकेमध्ये उद्या ओपन करेन. क्या बात है. कॅन ओरिएंट डू दिस? तो बड़ी मछली छोटी मछली के साथ ऐसी ही कॉम्पिटिशन करती है. बट डोंट लूज हार्ट. 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट गेलं आमचं. 5 वर्षानंतर तेच राणा कपूर आमच्याकडे आले. सांगितलं विप्रोने आम्हाला खूप लुटलं हो.
करंटली तो कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे आहे. क्या बात, क्या बात. थांबावं लागलं आम्हाला, पण ते कॉम्पिटिशन नाही करू शकत नाही. सेम थिंग लार्सन टुब्रो मध्ये झालं होतं. सेम साहेब आमचे आले, प्रेमजी साहेब, आणि सांगितलं मी बँगलोरला 3 बिल्डिंगी बांधतोय, त्या बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देईन. काहीच करू शकत नाही आपण. तिथे प्राइस, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी इमटेरियल ठरतात. गोष्ट महत्वाची काय की तुम्ही कॉम्पिटिशनला कसं हरवू शकता याच्यासाठी थोडंसं इनोव्हेटिव्ह थिंकिंग करा. यू विल किल द कॉम्पिटिशन. अपने आप को प्रूव करना है कि वो काम गया तो क्यों गया. आपने वो कर लिया तो सर को जैसे 5 इयर्स के बाद कॉन्ट्रैक्ट वापस मिला, आपको भी मिलेगा. खाली अपने आप को प्रूव करना है, दैट्स ऑल. और परसिस्टेंटली एक ही चीज करते रहना है, रिजल्ट्स अच्छे देते रहना है, और क्वालिटी देते रहना है. काम मिला नहीं मिला वो रोते नहीं रहना है, क्योंकि बहुत सारे जन की आदत होती है 1 साल 2 साल 3 साल 5 साल वही रोते रहता है कि 5 साल पहले मैंने लॉस किया था. यार छोड़ो, खत्म करो इश्यूज को, आगे चलो. तो जहां पे मेरा एक कॉन्ट्रैक्ट चला गया, फिनिश करो इश्यू, दूसरा ढूंढो, तीसरा ढूंढो, चौथा ढूंढो. बहुत कॉन्ट्रैक्ट है, लेकिन हम लोग एक ही को रोते बैठेंगे तो दूसरे 10 कॉन्ट्रैक्ट और कोई लेके जाएगा. तो वो उस पर ध्यान देना है, इस पे ध्यान नहीं देना है. That's all. क्या बात है. प्लीज. मला तुमच्या दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही दोघेही मध्यमवर्गीय फॅमिलीतून आलेला आहात, तर संस्कार आणि मध्यमवर्गीय फॅमिली हे सगळं करताना आज जो व्यवसायाचा व्याप तुम्ही वाढवला आहेत, तर खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात बिझनेसमध्ये इनिशियल लेवलला. खूप गोष्टी असतात की ज्या मनाविरुद्ध सुद्धा घडत असतात किंवा आपले एथिक्स तिकडे आपल्याला म्हणजे कुठेतरी एथिक्स आपल्याला थांबवतात की दिस इज नॉट राईट. तर अशा वेळेला मनोबल कसं टिकवण्यासाठी नेमकं काय आणि कसं करता आणि त्याच्यातून काय तुम्ही सल्ला द्याल नवउद्योजकांना? पहिला म्हणजे व्यवसायाचा व्याप असतो, आपण पॅशनेटली ते करत असतो. ते व्याप म्हणून केलं ना की मध्ये असंच एक व्हॉट्सअपवरती मेल आला होता की मंडे मॉर्निंग माणसं क्रीप करत असतात की रडत खडत ऑफिसला जातात. का? वाय डोंट यू एन्जॉय दॅट? ज्याच्यामुळे तुमचं लाईफस्टाईल चेंज होत असतं, तिथे तुम्ही क्रीप का करताय? तुम्ही आवडीने ते केलं पाहिजे. ते त्यामुळे व्यवसायाचा व्याप नसतो, तो तुम्ही पॅशनेटली करा. ओके, तुम्हाला त्याची आवड तयार करून घ्या आणि मग बघा. का आज बरेचसे उद्योजक मी बघतो की जे पार्ट टाइम जॉब करतात, म्हणजे हे करतात, उद्योग करतात. म्हणतात ना मी नोकरी इकडे करतो पण फावल्या वेळात मी धंदा पण करतो किंवा व्यवसाय करतो. मला हा कळत नाही कन्सेप्ट कधी. फावल्या वेळात तू खेळ ना, फावल्या वेळात छंद कर. व्यवसाय कुठला करतो तू? व्यवसाय हा 24 तास करणारा प्रकार आहे. क्या बात, क्या बात. तुमचा मेंदू 24 तास सतत चालू असतो. जसे म्हणाले रात्री झोपत नाही. खरंच तुम्हाला झोप येणारच नाही हो. 7 तारखेला जेव्हा 950 लोकांचा सॅलरी द्यायचा असतो ना, खरंच झोप येत नाही. पण तो द्यावा लागणार आहे. त्यांनी 30 दिवस तुमच्यासाठी क्रेडिट वरती काम केलंय. तुम्ही त्यांच्याकडून क्रेडिट घेतलेली आहे. 7 तारखेच्या 8 तारीख झाले ना तर त्यांचा EMI चुकणार असतो. प्लीज अंडरस्टँड की त्या लोकांनी घर घेताना EMI घेतलेला असतो बेस्ड ऑन 7 तारखेला तुम्ही सॅलरी द्याल त्यावेळेस 10 तारखेला ते EMI भरतील. जर हे गोष्ट जर चुकली तुमच्याकडनं तर बरेच घर किंवा बऱ्याच फॅमिली या अक्षरशः तुम्हाला शिव्या देत असतात मनात, समोरून नाही. पण ते तुम्हाला कळल्या पाहिजेत, त्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मग बाकीचे सगळे कॉम्प्रोमाइजेस. आजही माझ्या बायकोला मी सांगतो की आपली लाईफस्टाईल चेंज होणार आहे ग. मी आता फक्त 12 तासच काम करतोय, पण थोड्या दिवसांनी मी फक्त 4 तासच काम करणार आहे. गेली 22 वर्ष मी तिला हे सांगत आलोय आणि तिचा अजूनही विश्वास बसतो त्याच्यावर. आशा वेळी असते, आशा वेळी असते. आज मी मध्यमवयस्कर मध्ये जे सांगतात आई वडील, मी त्यांचं खरंच आदर करतो की बाबा त्याला त्यांच्या मुलांना तेवढ्या टेन्शन मध्ये बघायचं नाहीये. कारण त्या टेन्शनमुळे त्याला जर हार्ट अटॅक आला आणि तो जर मेला तर सगळ्यात जास्त नुकसान हे त्यांचं होणार आहे. अजय साहब वो आज भी होता होगा आपके साथ, आज इतना ग्रोथ होने के बाद. टेंशन तो होगा ही होगा. ओके, बट यू शुड टेक दैट वन नेगेटिव सिग्नल विच इज गोइंग टू लीड टू 9 पॉझिटिव्ह सिग्नल्स. Very good. And this is a
प्रिन्सिपल ऑफ लाईफ. आज तुमच्या आयुष्यातली कुठचीही एक निगेटिव्ह गोष्ट लक्षात घ्या, इव्हेंच्युअली इट विल लीड टू 9 पॉझिटिव्ह थिंग्स. सीक्रेट सीडी देखा है, द सीक्रेट. जिसने नहीं देखा है उसको देखना चाहिए. पावर ऑफ इंटेंशन, जिसके पास पावर ऑफ इंटेंशन है ना, ऑटोमेटिकली होता है. उसके लिए टेंशन लेने की जरूरत नहीं है. जिसने सोचा कि ये टेंशन देगा तो ऑटोमेटिकली टेंशन ही देगा. जिसको लगेगा इसमें सॉल्यूशन निकलेगा तो सॉल्यूशन निकलेगा. पण टेन्शन येणार हा. हे सगळं बोलणं ठीक आहे. टेन्शन आजही मला येतं. 7 तारखेला पगार द्यायचा आहे. आजच मला अकाउंटंटनी फोन केला की सर चेक साईन करणार ना उद्या सकाळी. म्हटलं हो करणार, काय चॉईस आहे का? नाही, आपण टेन्शन नाही घेत, आता त्याला एन्जॉय करतो आपण. स्टार्ट एन्जॉईंग दॅट. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. एक सोपा प्रश्न, सोपा. तुम्ही बँक लोन घेतलंय कधी? भरपूर. माझे शूज पण गिरवी आहेत. की पैसे पाहिजे तर कोण हेल्प करणार? वडिलाकडे पैसे नाहीत, फॅमिलीकडे पैसे नाहीत, तर कोण हेल्प करणार? बैंक. तर बैंक तुम्हाला पैसे देणार तो सब लिखवा के लेगा ना, आपको भी लिखवा के लेगा. तो चॉइस क्या है? तो जहाँ पे ग्रोथ चाहिए तो कुछ नहीं करने का, बैंक की गोद में जाके बैठ जाने का. बिकॉज चॉइस नहीं है. पैसा चाहिए तो कहाँ से लाएंगे आप? या कोई पार्टनर लेना पड़ेगा जिसके पास पैसा हो, तो वो आपके पास सब लिखवा के लेगा. बैंक क्या खोटा है? ऐसा कभी डर नहीं लगता है बैंक के पेपर्स पे साइन करने को? अगर सर 7 टाइम्स करता कोण आहे? खरा बिझनेसमॅन असाल तर तुम्ही कधीच डॉक्युमेंट पडणार वाचणार नाही, कारण तो फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला फक्त सोडतो, बाकी सगळं. त्यामध्ये म्हणणं असं आहे की बँकामध्ये आपण जे काम करतो आहे ते रिस्क घेतो आहे. आपल्याला काम करायचं आहे. आणि तुम्ही डिझनीलँड बघितलं, 7 टाइम्स बँकरप्ट, त्यानंतर सक्सेस भेटलं. फोर्ड बघा, 3 टाइम्स बँकरप्ट, त्यानंतर सक्सेस बघितलं. सी इकडे प्रॉब्लेम तर येणारच आहे, पैसे डुबणार पण आहेत. कधी मी 2 वेळेला 0 झालेलो आहे. इसका मतलब ये नहीं कि मैंने वापस छोड़ दिया काम करना. मैं डबल रिस्क खेलता हूँ, क्योंकि रिस्क बिगर तो पैसा मिलेगा नहीं, धंधा बढ़ेगा नहीं, मुझे भी मालूम है. वो रिस्क जैसा लगता ही नहीं है दिस गेम. लेकिन एक सर्टन एज के बाद आप ऐसा कैसीनो में जाते हो क्या? 100%. आपके बात से मुझे ऐसे लगता है कि आप ज्यादातर कैसीनो में ज्यादा सर खेलते हो. अभी मैं आपको बताता हूँ कि सब लोग बोलते हैं कि रिस्क लो, सोच समझ के लो. रिस्क अगर सोच समझ के लेगा तो रिस्क कैसे होगा? वो परफेक्ट. सब लोग बोलते हैं कि जो भी बिजनेस में रिस्क लेना है ना, कैलकुलेशन रिस्क लेने का. अरे रिस्क में कैलकुलेशन कहाँ से आ जाएगा? आपने कैलकुलेशन लगाया लेकिन वो मार्केट में जाके रॉन्ग हो गया तो क्या? रिस्क इज ऑलवेज रिस्क. कैलकुलेशन होता ही नहीं है उसमें. परसेंटेज ऑफ रिस्क. What percentage of risk you are taking about your business? If you are taking 50% percentage, मार्केट में जाके 0 हो गया, then what? अगर मैं शोले पिक्चर एक बार हिट गया तो मैं सोचूंगा सब पिक्चर मेरा शोले जैसा हिट होना चाहिए. नॉट पॉसिबल. जब भी वो मार्केट में जाता है 0 फ्लॉप हो गया, नो कलेक्शन, तो आपको कॉन्फिडेंस था कि आप कर पाएंगे, लेकिन वो जब भी मार्केट में आता है तभी मालूम पड़ता है ना कि वो बिजनेस में क्या होने वाला है. इट इज ऑलवेज बी ए रिस्क. भाई भाई आप इतना आसानी से बात बोल दिया कि मैं 2 बार 0 पे आया, फिर भी छोड़ा नहीं, वापस कर रहा हूं. लेकिन ऐसा 1-2 बार होने के बाद, एक सर्टन एज भी होने के बाद, भले ज्यादा नहीं 30-40 जो भी एज है, वो होने के बाद फिर ऐसा नहीं लगता यार वापस रिस्क लूं, वापस 0 पे आ जाऊं, वापस एफर्ट करूं? क्या है, KFC चिकन है, 45 के एज में बिजनेस स्टार्ट किया है. सी ये हमारे मेंटेलिटी में दिमाग में घुसा दिया गया है कि 40 के बाद रिस्क नहीं लेने का, 45 के बाद रिस्क नहीं लेने का. किसने बोला है? कहाँ पे लिखा है? कौन से लॉ बुक में लिखा है? ये हम लोग ने बना लिया है कि 40 के बाद ना माझं सगळं झालंय. फ्लेट झालं, घर झालं, 2 बायको झाले, 1 मुलगा झाला, तुम्ही सॅटिस्फॅक्शन आहोत. तर तुम्ही सॅटिस्फॅक्शन झाले, तुम्हाला कोण म्हणत नाही. तुमने सोच लिया कि मुझे इतना ही करना है और मेरा हो गया है तो आई एम सेटिस्फाइड. तो ये किधर लॉ बुक में नहीं लिखा है कि रिस्क ये एज तक ही लेना है. तो सेटिस्फैक्शन का कुछ लाइन नहीं होता कि वो जैसे जब भी मेरे पास कुछ नहीं था तो मैंने सोचा मेरे पास एक बाइक रहेगा ना, आई एम हैप्पी. वो आ गया. फिर मैंने सोचा एक गाड़ी होगा ना, स्विफ्ट, खुश.
फिर मैंने सोचा मर्सिडीज रहेगा ना तो खुश। सी सेटिस्फेक्शन एक लेवल पे टच होने के बाद आपको दूसरा लेवल हो जाएगा, ऑटोमेटिकली होता है। जो ग्रोथ करता है ना वो कभी रुक नहीं पाता है। तो आपने एक टारगेट अचीव किया तो आपको डबल मोटिवेशन आएगा कि और एक टारगेट अचीव करें, एक और टारगेट विजन और एक टारगेट गोल करे और भागे। यही तो नशा है। आदमी क्या बोलता है, मैंने 1 पेग मारा, मैंने 2 पेग मारा, 3 पेग मारा, तो ऐसे ही धंधा है। मैंने ये अचीव किया, ये अचीव किया, ये अचीव किया। क्या बात है, दिस इज नशा क्या बात है, अचीव क्या करने बात है. I have a slight different opinion. There is a difference between दोघांच्या ambition स्टाईल मध्ये कसा फरक आहे ना. आणि आय होप गप्पाचा अर्थच नाही, 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 नाही. गप्पाचा अर्थच We are- we are enjoying. and I hope everybody is enjoying. Ambitions आणि सॅटिस्फॅक्शन या दोन वेगळ्या गोष्टी असतात. क्या बात आहे, गुड. ओके, माणसाने सॅटिस्फाईड नेहमी असावं, बट ॲम्बिशियस त्याच्यापेक्षा जास्त असावं. ते म्हणाले की बाईक होती त्यावेळेस मला वाटलं, पण बाईकमध्ये पण मी सॅटिस्फाईड असलं पाहिजे. कारण लाईफ जगणं हे फार महत्वाचं असतं दॅन व्हॉट एव्हर एल्स. तुमच्या आयुष्यातली गेलेली वर्ष परत कधी येणार नाहीत जर तुम्ही त्यावेळेस सॅटिस्फाय नसाल तर. आज आपण सगळेजण बालपण खूप मिस करतो, शाळेतली मित्र खूप मिस करतो, पण जर त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर रिलेशनशिप चांगली ठेवली नसती तर कदाचित आज मला ते मिस होणं जमलं नसतं. तर तुम्ही सॅटिस्फाईड राहा, पण ॲम्बिशियस पण ऍट द सेम टाइम राहा. आहे त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड आहे, बट आय वॉन्ट टू अचीव मोर इन लाईफ. सेटिस्फेक्शन लेवल सगळ्यांचं अलग अलग असतं ना, डिफरेंट असतात. कोई 1 पेग में खुश होता है, कोई 2 पेग में खुश होता है, कोई 3 पेग में खुश होता है, कोई नहीं पी के भी खुश होता है. तो सेटिस्फेक्शन लेवल सबका अलग अलग है. मेरा सेटिस्फेक्शन लेवल अलग है, इनका सेटिस्फेक्शन लेवल अलग है, नेचर वाइज होता है. मुझे 50 साल के बाद मर्सिडीज नहीं चाहिए, मुझे आज चाहिए. हम होंगे कामयाब एक दिन कभी आएगा, मुझे तो आज चाहिए. वो जमाना गया अभी, मुझे आज चाहिए. तो मैं वो 50 साल के लिए वेट नहीं करूंगा मर्सिडीज चलाने के लिए जब भी मेरा बॉडी पार्ट नहीं चलता हो. मुझे तो आज चाहिए. तो सबका सेटिस्फेक्शन थॉट अलग अलग है एज पर द नेचर. मेरे को ऐसा लगता है आप दोनों भी लगभग एक बात कर रहे हो, सिर्फ वो वर्ड का डिफरेंस हो रहा है. आप वो सेटिस्फैक्शन चीज फिजिकल चीजों से अटैच कर रहे हो और ये मटेरियलिस्टिक से नहीं, ये साइकोलॉजिकल इससे कोई भी अटैच कर चीज रहे ना, आज इनको लगता है कि फ्रेंड्स को मिलना ये मिस कर रहे हैं, मैं नहीं कर रहा हूँ. मुझे लगता है कि मैं नहीं कर रहा हूँ, मैं बिजनेस में एंजॉय कर रहा हूँ. मेरा सेटिस्फेक्शन मुझे बिजनेस में नशा करना है. हैं. राइट, इनका शायद पर्सनल टच है, मेरा Perfect. पर्सनल टच नहीं है. आई डोंट लाइक Perfect. दैट. परफेक्ट. कि मेरा फ्रेंड आके मुझे मेरे ऑफिस में आधा घंटा बिगाड़े, आई डोंट लाइक इट. मुझे नहीं पसंद है, शायद इनको पसंद है. नाही, माझ्या गाडीला 6 व्हील अरे आहेत. अरे हर एक का अलग अलग होता है. तर माझ्या गाडीला 6 व्हील आहेत, त्याच्यामुळे मला 6 व्हील सोबत चालवून घ्यावी लागतात. हम्म. ओके, कदाचित त्यांच्या गाडीला किती व्हील्स आहेत ते नाही सांगा. नाही एक- त्यानंतर तुम्हाला जे ट्रेनिंग दिले त्यांनी 6 व्हील बनवलं, मला एकच व्हील दिले आहे. काय करणार? गुड वन महेश भाई. ये आप इतना सब बोल रहे हैं, मेरे को थोड़ा आपके फैमिली के बारे में बताओ ना. मतलब कैसे, आपका कौन कौन है फैमिली मेंबर? मम्मा और मेरी वाइफ है, एक वाइफ है ओरिजिनल, और 2 बच्चे हैं, 2 किड्स. 2 किड्स है. मेरा बेटा अभी छोटा है, 3.5 ईयर्स का है, और मेरी डॉटर है वो 5th में है. मेरा बेटा 3.5 ईयर्स का है. वो ऑफिस में आके बोलता है मेरे इलेक्ट्रिशियन को, सुमन नगर का लाइट बंद है, जाके चालू करके. क्या बात है. तो ये नशा है. जो मुझ में दिख रहा है वो मेरा बच्चा कैप्चर कर रहा है. ये पूरा दिन मेहनत करते हैं, काम करते हैं, तो वो भी वो करता है. वो सैटरडे को बैग ले लेता है, स्कूल बैग, और बोलता है मैं ऑफिस में आऊंगा. ये हमने सिखाया, उसको नहीं सिखाया, लेकिन वो हमको देख के सीखा. तो ये है, देखो. वो डॉक्टर का बच्चा जैसे डॉक्टर होता है वैसा होर्डिंग वाले का बच्चा होर्डिंग वाला ही होगा अभी. होर्डिंग वाला नहीं, बिजनेस वाला. लाइट देखता है ना वो. बिजनेस, कोई बिजनेसमैन बिजनेस होगा, होता है, बिजनेसमैन होगा. पैसा कमाने वाला नहीं. देखो क्या बात है, क्या बात. तुमची फॅमिली? ओके, या गेल्या ऑक्टोबरमध्ये माझे आई वडील 48 तासात वारले. म्हणजे पहिल्यांदा अरे वडील बाप. वारले आणि नंतर 48 तासातच आईचं हे झालं. आय लॉस्ट माय पॅरेंट्स रिसेंटली. आय हॅव 1 ब्युटिफुल वाईफ आणि 2 डॉटर्स. मोठी मुलगी माझी इंजिनिअरिंग करते, ती आता 3rd इयरला आहे.
आणि दुसरी मुलगी आता ती 10वीत आहे. ब्रिलियंट चाइल्ड्स. आय डोंट एन्फोर्स देम टू डू एनिथिंग इन लाईफ. आय वॉन्ट टू लिव्ह देअर लाईफ द वे दे वॉन्ट टू लिव्ह देअर लाईफ. सो आय डोंट फोर्स देम की तुम्ही धंदाच केला पाहिजे किंवा इंजिनिअरिंगच कर म्हणून. माझी छोटी मुलगी सांगते मी इंजिनिअरिंग करणारच नाही, तिला मग शिकायचंच नाही आहे. ती क्लिअरली सांगते मला शिकायचं नाही आहे, पण मी दीदीपेक्षा पण खूप पुढे जाईन बघा पप्पा. म्हटलं कसं? ती म्हणते तुम्ही बघा ना, माझ्या डोक्यात विचार आहेत पण मी आता ते तुम्हाला व्यवस्थित मांडू शकत नाही. आणि लहान आहे ती. Fantastic. मी म्हटलं चांगलं आहे, तुला जे करायचं असेल लाईफमध्ये ते कर, तुला जे आवडतं ते कर, पण तू हॅपी राहा. आयुष्यात हॅपीनेस इज दी थिंग दॅन एनिथिंग इन द लाईफ. की बाकी सगळ्या गोष्टी इमटेरियल असतात. आज आपण सगळे मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये जगतो आणि खूप त्याच्यासाठी कष्ट करतो, पण ते कष्ट उपभोग घेता येत नाही. जसं त्यांनी सांगितलं की 50 वर्ष झाल्यावरती माझे हातपाय जर चालले नाहीत आणि त्यावेळेस मी जर तो उपभोग घेणार असेल तर त्याचा काहीच अर्थ राहत नाही. यू शुड एन्जॉय प्रेझेंट. ज्या लाईफमध्ये आहात हा टाइम एन्जॉय करा. फॅमिलीचा पण एकूण सपोर्ट कसा असतो? 100%. आणि त्याच्याशिवाय तुम्ही मोठे होऊच शकत नाही. फॅमिली शिवाय तुम्ही मोठे होऊच शकणार नाही. जर त्यांनी जे काय कॉम्प्रोमाइजेस आपल्यासाठी केलेले असतात, रात्री उशिरा जागणं, म्हणजे आम्ही आता आमच्या कस्टमरला डिनरला घेऊन गेलो तर नक्कीच 12-12:30 तर नक्कीच होतात. तोपर्यंत कोणतरी दरवाजा उघडायला घरी जागणं पाहिजे ना, नाही तर सिक्युरिटी सोडणार नाही वरती, परत घरी बायको आतमध्ये घेणार नाही. काय होणार तुमचं? गाडीत झोपावं लागेल. तर कॉम्प्रोमाइजेस नक्कीच फॅमिलीचा जोपर्यंत आपल्याला सपोर्ट नाही मिळत. त्याला तुम्ही सुंदर वर्ड दिलाय, कॉम्प्रोमाइज. ते बँड वाजवते आपली. हो. ही प्रत्येक बायकोचा तो हक्क आहे. हो. तर तुम्ही जास्त काम करता. घरोघरी मातीच्याच चुली असतात. नाही, पण फॅमिली सपोर्ट कसा असतो इन युअर केस? फॅमिली सपोर्ट आहे, पण बिझनेसमध्ये नाही. पण ते घाबरतात. ते त्याला तर आम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार, मुलांना प्रॉब्लेम येणार. ते स्वतःला सिक्युरिटी करण्यासाठी करतायत. तर ते देतात, डरावतात, डराते हैं, समझाते हैं, क्वेश्चन करते हैं, लेकिन उनको मालूम नहीं कि हम लोग क्या काम कर रहे हैं, इसीलिए वो समझाते हैं. हाँ, लेकिन मेंटली इज अ गुड सपोर्ट, लेकिन बिजनेस में नहीं. क्योंकि बहुत सारे जन को, जैसे मेरे पेरेंट्स है, मेरी मम्मी, मेरी वाइफ मुझे बहुत बार बोलती है कि आप मेरे से सजेशन नहीं लेते हो कभी. मेरी मम्मी ने लिज्जत पापड़ बनाया है इतने सालों से, मैं सजेशन कैसे लूं? हाँ, मैं इंफॉर्मेशन दे सकता हूँ, मैं सजेशन नहीं ले सकता. मैं सजेशन कैसे लूंगा? महेश ट्यूटोरियल्स, निर्मल लाइफस्टाइल, धर्मेश जैन, जिसने एक लेवल क्रॉस किया है बिजनेस में, मैं उनसे सजेशन ले सकता हूँ. मैं आपसे सजेशन कैसे? एक लेवल ही क्रॉस किया है, उसके बाद नहीं. बिजनेस में सजेशन, मेंटली कहाँ पे अपडेट हूँ सजेशन, बिजनेस में नहीं. लेकिन आप जब भी कभी अपसेट रहते हैं, अपसेट होके घर पे जाते हैं, बहुत टेंशन रहता है या बहुत दिमाग में काम का सब बातें चलते रहती है और लड़की आती है, लड़का आता है, कुछ टाइम चाहता है आपसे, आप कैसे रिएक्ट होते हो ये सब चीजों? एक चीज सिखाया गया है कि आज आप टेंशन लेके गए, बच्चा आया और आपने उसको भगा दिया. जब भी वो थक के आएगा और आप बूढ़े रहेंगे, तभी अगर आप करेंगे वैसा तो आपको भी वो करेगा. तो आपने जो किया है वही आपको रिस्पॉन्ड नहीं मिलेगा. तो मैं एकदम प्यार से रहता हूँ. मैं घर के जैसे ही एंट्री मारता हूँ मोबाइल ऑफ कर देता हूँ और मैं टोटली बाद में फैमिली मोबाइल होता हूँ. स्विच ऑफ? स्विच ऑफ. नो फोन कॉल्स, क्योंकि मैं डॉक्टर हूँ नहीं कि मेरी बगैर कोई मरीज मरने वाला है. मेरा ऐसा कोई बिजनेस है नहीं. कल भी हो सकता है, कुछ ज्यादा से ज्यादा क्या होगा, एक काम ही रुकेगा ना, 2 दिन का लॉस होगा. लेकिन घर पे जाने के बाद नो फोन कॉल्स. आई एम नॉट यूजिंग दैट. वेरी गुड. सो यू आर गिविंग क्वालिटी टाइम. हाँ. जितना भी टाइम देते हो क्वालिटी टाइम. क्वालिटी टाइम. और 100% घर मतलब फिर घर. मैं संडे को फोन ऑन नहीं करता हूँ. संडे को फुल डे आराम, फुल डे आराम. नो वर्क मीन्स नो वर्क. दैट्स ऑल. फॅन्टॅस्टिक. आय डोंट हॅव लिबर्टी लाईक व्हॉट ही हॅज. ओके. माझं सकाळी 7 वाजता चालू होतं, सिंगापूर फोन करायला सुरुवात करतं. ओके. ITS कस्टमर रात्री 9, 10, 11, 12 त्यांच्या पाहिजे त्या टायमाला फोन करतात. आज बऱ्याच वर्षांनी माझा फोन मी बंद करून ठेवलेला आहे, कारण मॅडमनी मला ते पहिलंच रूल बुक दाखवलं
तुमच्या पुस्तकातच दिलेलं आहे की प्लीज स्विच ऑफ युअर मोबाईल. मी म्हटलं मी एवढ्या कॉन्फरन्सेस एवढे सेमिनार्स इंटरनॅशनली आणि डोमेस्टिक अटेंड केले, कुठेच मी आयुष्यात फोन केला नाही. पहिल्यांदा सॅटर्डे क्लबमध्ये आलो आहे. आय डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब दिस. आय हॅव पुट माय मोबाईल स्विच ऑफ फॉर द फर्स्ट टाइम इन ॲटलीस्ट लास्ट 12-13 इयर्स. एकदा दोनदा बंद केला असेल ज्यावेळेस मी माझा मोबाईल चेंज केला असेल त्यावेळेस. अदरवाइज आई डू नॉट हॅव अ लिबर्टी टू स्विच इट ऑफ. सर लेकिन यहाँ पे थोड़ा मेरा ओपिनियन डिफरेंट है. क्लाइंट को आपने जो आदत लगाया वो क्लाइंट वैसा करेगा. क्लाइंट को आपने 10 बजे भी फोन उठाया तो 10 बजे भी फोन करेगा, 11 बजे भी फोन उठाया तो 11 बजे भी सर फोन मेरा करेगा. क्लाइंट उठता ही रात को 10 बजे है. लेकिन सोता तो नहीं है. टाइम का डिफरेंस है ना, उधर का और इधर का. तो आई थिंक US customers will not talk to me at morning hours when I am working. He will work only after 9 o'clock in the night. पण मी माझं थोडं वेगळं साहेब, मी एक म्हणू? मत आहे. ते US UK वाले ना, पण ते तेवढेच प्रोफेशनल पण आहेत. त्याच्यासाठी ते प्रोफेशनल, आपल्यासाठी नाही. दे विल इंटिमेट यू फर्स्ट की आम्ही कॉल करणार आहोत, अँड देन दे विल कॉल यू. साहेब, पण माझं म्हणणं असं आहे. सो देर इज नो इमर्जन्सी. दॅट इज व्हॉट इज सेइंग. नहीं, मेरा ये नहीं You should कहना be है. available, no? लेकिन मैं बोल रहा हूँ सर कि आप टाइम अपने को ही अवेलेबल क्यों रहना है, और किसी को तैयार करो जो अवेलेबल रहे. दैट्स ऑल. राईट या प्लीज. परफेक्ट. म्हणजे बोलण्यासाठी खूप सुंदर आहे. वाक्य ब्रीदवाक्य म्हणून आपण करू शकतो ते. ओके. पण ज्यावेळेस आपण नवीन डेव्हलप करत असतो, एखादं डायव्हर्सिफिकेशन करत असतो, त्यावेळेस तिकडे दुसरा लीडर नसतो, तिथे तुम्हीच लीडर म्हणून जात असता. सिंगापूर ऑफिस ज्यावेळेस मी चालू केलं त्यावेळेस तिथे मी एकटाच वर्कर होतो. पिऊन टू प्रेसिडेंट आय वॉज देअर. कुणाला मी तयार करू तिथे? तिकडच्या माणसाची सॅलरी देण्याची ताकद त्यावेळेस माझ्याकडे नव्हती. आज जर मला कोणी विचारलं तर कदाचित मी सांगेन आहेत माझ्याकडे माणसं, पण तरी सुद्धा त्यांना गाईड करणं हे अजूनही माझ्याकडेच आहे. त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला काम करावंच लागतं ना. 12 तास का होतात? कारण तुम्ही धंदा तेवढा वाढवत झालेला. हे काय तुमचा माहितीये, व्यवसाय दोघेही पॅशनेट आहेत, आणि ते पॅशनेट असल्यामुळे ना ते थांबू नाही शकत, स्वस्त नाही बसू शकत. Even गप्पा तुमच्या पण. माझ्यासारखंही तसंच आहे ना. आपलंही सगळ्यांचं तसंच आहे, थांबू नाही शकत. एक लिमिट पर्यंत गेला आता पुढे चालले, त्यामुळे इन्व्हॉल्वमेंट वाढली. परत ते आणखीन ग्रोथ करायला जातील ना, इन्व्हॉल्वमेंट वाढायला सुरुवात होईल परत. साहेब, माझं म्हणणं असं आहे की ग्रोथ करना चाहिए, इन्वॉल्वमेंट कम रहना चाहिए. परफेक्ट. एक आदमी को अपॉइंट कर दो जो ग्रोथ करे, हम बैठ के देखें. परफेक्ट. यू नो सी देर इज अ 2 ways. एक, आपको काम करना है और आपको भागना है. दूसरा, आप तैयार करो और उसको भगाओ. आप लीडर तैयार करते जाओ और भगाते जाओ और कमा